आज महाशिवरात्र आहे आणि महादेवाचा विशेष दिवस म्हणून आहे. देशभरातील जे काही मंदिर असतात, ज्योतिर्लिंग आहेत, तिथे आपल्याला गर्दी पाहायला मिळते. सध्या छत्रपती संभाजीनगरातील कृष्णेश्वर मंदिरात आहे. कृष्णेश्वर मंदिर आपण जर पाहिलं तर भाविकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सकाळ संध्याकाळपासूनच या इथे रांगा आपल्याला पाहायला मिळतात. मध्ये मंदिर आहे आणि तिथेच आपण पाहिलं तर या मंदिरामध्ये आपल्याला प्रचंड गर्दी या भाविकांची पाहायला मिळते. विविध राज्यातून इथे भाविक भक्त येत असतात. देशभरातील भाविक भक्त या 12व्या ज्योतिर्लिंगाला येत असतात. खरं म्हणजे तर या मंदिराची खूप महाल आहे. हजारो वर्षांपूर्वीचे मंदिर आहे आणि पूर्ण मंदिर आहे. आपण जर पाहिलं तर सर्व ज्योतिर्लिंग करून 12वं ज्योतिर्लिंग केल्याने 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण होते असं म्हणलं जातं. त्याच्यामुळे जगभरातील जे भाविक आहेत ते इथे येत असतात आणि महाशिवरात्रीला विशेष करून येथे आपल्याला पाहायला मिळतात. अनेक भाविक आपल्या सोबत आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या भावना काय आहेत त्यांना आपण ते समजून घेऊया. कुठून आलाय? संभाजीनगर. काय काय मागणार आहे देवाकडे? कुठून आले काका? कन्नड से आए हो? क्या भगवान से क्या मांगने रहे हो? अच्छा बारिश गिरी होना नक्कीच आपण पाहिलं तर संभाजीनगरवरून नव्हे तर विविध राज्यातून सुद्धा भाविक येत असतात आणि आपल्या मनोकामना इथे देवाकडे मांडत असतात. महाशिवरात्री निमित्त कृष्णेश्वर मंदिरात सकाळपासूनच आपल्याला गर्दी पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर या भाविकांच्या पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे या बॅरिकेड्स लावलेल्या आहेत जेणेकरून कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर कृष्णेश्वर मंदिर म्हणजे एक भाविकांसाठी विशेष 12वं ज्योतिर्लिंग आहे आणि 12वं ज्योतिर्लिंग म्हणजे या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे भाविक नेहमी इथे येत असतात आणि विशेष करून महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा विशेष दिवस म्हणून या दिवसाला पाहिलं जातं. त्याच्यामुळे भाविकांच्या एक मनोकामना घेऊन भाविक या दर्शनाला येत असताना भाविकांच्या या गर्दीमध्ये प्रचंड आपल्याला आनंद उत्सव पाहायला मिळतो. महादेवांच्या ज्या नावाचा घोष आहे तोही आपल्याला भाविकांच्या म्हणून आपल्याला ऐकायला मिळतो. कुठून आला? कहाँ से आए हो? चंडीगढ़ से. क्या क्या भगवान से क्या मांगने आए? सुख शांति, सुख शांति. नक्कीच आपण पाहिलं तर बाहेर राज्यातून सुद्धा इथे भाविक आपल्याला पाहायला मिळतात जेणेकरून आपल्या मनोकामना घेऊन ते आलेले आहेत. कुठून आल्यात मावशी? संभाजीनगर. काय काय देवाकडे काय मागणे? मागणे काही नाही, सगळ्यांना सुट्टी ठेव मुलांना वगैरे. नियोजन कसं आहे त्यांना सध्या? एकदम शांततेत सिंगल लाईन 5:30 नंबर लावला. व्यवस्थित सगळं काही आहे, गोंधळ वगैरे नाही काय. नक्कीच आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनाच्या एका नियोजनामुळे आणि ठराविक कालावधीमध्ये भाविकांचे दर्शन होत आहेत आणि मागच्या वेळेस जो गोंधळ झाला होता त्याच्या खबरदारी म्हणून पोलिसांनी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावलेत आणि विशेष खबरदाऱ्या सुद्धा इतर पोलिसांमार्फत घेण्यात आलेल्या आहेत. मंदिराचा काय इतिहास आहे आणि परंपरा कधीपासून सुरू झाली? आपल्या भारतात जी 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी हे शेवटचे आणि 12वं ज्योतिर्लिंग आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता काळ्या दगडामध्ये जे फ्लोरिंग आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा, त्यांची गडी इथे जवळच आहे, त्यांचा आजोबा आहे. त्यांच्या आजोबांनी म्हणजे मालोजीराजे भोसलेंनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता असं ऐकिवात आहे. त्याबद्दल कुठलीही ठोस माहिती आपल्याकडे नाहीये, म्हणजे पुस्तक रूपात नाही लिहिली कोणी. पण त्यानंतर हे जे मंदिर आहे हे 1791 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी याचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि
असंख्य ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. असेतू हिमाचल असं अहिल्यादेवी होळकरांनी अनेक मंदिरं, पाणवठे, रस्ते, धर्मशाळा यांचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलेला आहे. हे जे ज्योतिर्लिंग आपण बघता, हे कृष्णा नावाच्या स्त्रीमुळे इथे प्रकट झालेलं आहे. जी कृष्णा स्त्री होती तिची आख्यायिका आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्यामुळे हे ज्योतिर्लिंग इथं निर्माण झालेलं असल्यामुळे इथं सर्व स्त्रियांना विशेष महत्व दिलं जातं व त्यांना पूजेचा मान दिला जातो. आपलं नाव? माझं नाव राजेंद्र त्रिंबकराव कौशिके, मी इथला पुजारी आहे व विश्वस्त आहे. आज घृष्णेश्वर मंदिरात आपल्याला भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. सकाळपासूनच नव्हे तर रात्रीपासून ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासाठी विशेष करून सुरक्षेचा सुद्धा इंतजाम करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत अनुपमा मॅडम आहेत. काय काय सुरक्षा इथे ठेवण्यात आलेली आहे? महाशिवरात्रीला देशभरातून भाविक येत असतात. प्रथमच महाशिवरात्रीचे पावनोत्सवावर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देते. सर्वांचा आयुष्य आरोग्यमयी आणि आनंदमय व्हावा अशी मी ईश्वराची प्रार्थना करते. या पावनोत्सवावर लोकांची सुरक्षासाठी पोलीस दल जे आहे ते तैनात आहे आणि सज्ज आहे. आम्ही पूर्ण ग्रामीण पोलीस दलाकडून 250 पेक्षा जास्त लोकांना इथे लावलेले आहे आणि जे मेजर चौक पॉइंट आहे तिथे आम्ही आमचं जे रायट कंट्रोल प्लटून आहे तो पण आम्ही लावलेले आहे. प्रत्येक लोकांसाठी आम्ही वेगवेगळे एंट्री आणि एक्झिट गेट क्रिएट केलेले आहे. वॉच टावर क्रिएट केलेले आहे आणि लोकांसाठी सेपरेट जे आहे रिंग ते झिगझॅग बॅरिकेडिंग पण केलेले आहे. आमचे एक मदत कक्ष पण तयार आहे. फक्त लोकांना हेच आवाहन आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फेक न्यूज ला बळी पडू नये आणि पोलिसांसोबत कोऑपरेट करा, सतर्क करा. मागच्या वेळेस आपण पाहिलं तर प्रचंड गर्दी झाली होती, थोडाफार गोंधळ उडाला होता. मात्र यावेळेस तसं काही चित्र पाहायला मिळत नाहीये. विशेष करून काय खबरदारी घेतली रांगांमध्ये? यावेळी आम्ही झिगझॅग बॅरिकेड मंदिरातून काही लांब आम्ही क्रिएट केले आहे. ऑलमोस्ट 500 मीटर दूर आम्ही एक क्यू जे आहे बॅरिकेडिंग ते क्रिएट केलेले आहे. आणि सेकंड हे पूर्ण एरिया जे आहे नियरली 500 मीटर स्ट्रेच तो आम्ही नो व्हेकल झोन क्रिएट केलेले आहे, ज्याच्यामुळे जास्त गोंधळ जे आहे ते झाली नाही. आणि प्रत्येक डिरेक्शन मध्ये एक वॉच टावर क्रिएट केले आहे, जेणेकरून आमचे पोलीस जे आतमध्ये पोलीस आहे आणि बाहेरचे पोलीस आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचं कोऑर्डिनेशन आहे. जर आत जास्त गर्दी झाली तर ते बाहेरच्या एंट्री बंद करतात आणि जर बाहेर जास्त लोक नाही ते आतमध्ये अलाव करतात, जेणेकरून आमचं जे कंट्रोल आहे क्राऊडवर ते पूर्णपणे नियंत्रित आहे. आणि पोलीस आमचं जे मदत केंद्र आणि पोलीस कंट्रोल रूम आहे ते फुल्ली फंक्शनल आहे. सीसीटीव्ही कॅमेरावर आमचं एक माणूस जे आहे ते तैनात आहे. लोकांना जे काही पाहिजे, वॉटरचा आहे, पाणीचा प्रॉब्लेम असो, मेडिकल प्रॉब्लेम असो, ते त्याचे जवळच आम्ही ठेवलेले आहे, जेणेकरून जास्त गोंधळ होणार नाही आणि आमचे अनाउन्समेंट पण चालू. नक्कीच आपण जर पाहिलं तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि ही जी महाशिवरात्र आहे ती व्यवस्थित जावी यासाठी पोलिसांनी सुद्धा खबरदारी म्हणून विशेष त्यांचे पथक इथे तैनात केलेले आहेत. राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.